मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा कार्यकर्ते मुंबईमध्ये येऊन धडकले आहेत। हे मुंबईमध्ये आंदोलन करतायत, मात्र आता रात्रीची वेळ झाली आहे। खाण्याचं काय? खरं तर हा सवाल या निमित्तानं उपस्थित होतोय, पण काही कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे आहे ते आपल्या खाण्यापिण्याची सोय आपल्या सोबतच घेऊन आलेत, कारण कदाचित या ठिकाणी दुकानं उघडी असतील किंवा नसतील या संदर्भातला प्रश्न कदाचित त्यांच्या मनामध्ये असेल। काका, काय सांगाल, कधी आलात तुम्ही आणि आता इथे जेवणाची सोय तुम्हाला करावी लागते? मॅडम, पहिला माझा तुम्हाला प्रश्न, तुम्ही लाईव्ह दाखवताय का? हे लाईव्ह दाखवताय का? लाईव्ह असेल तर हे तुम्ही आमचं दाखवू नका। आमचा लाखोचा पोशिंदा आमचा मनोजदादा आमच्यासाठी रक्त जाळतोय, तो उपाशी राहतोय आणि आम्ही जेवतो, हे आम्हाला खंत वाटते। एक तर माझे अख्खे मराठी बांधव रस्त्याने फिरतायत, त्यांना साधा हॉटेलमध्ये चहा भेटत नाही, नाश्ता भेटत नाही, पाणी नाही, शौचालय नाही, आणि तुम्ही आमचं जेवण दाखवता, हे दाखवू नका माझी प्लीज। माझा प्रश्न हा होता की आज तुम्ही मुंबईमध्ये आलेला आहात, पण तुम्हाला जेवण इथे करावं लागतंय, कारण कदाचित इथे हॉटेल्स जे आहेत ते बंद असतील अशी कदाचित तुम्हाला शंका होती का? हो, नक्कीच होती। फडणवीस साहेब आम्हाला नक्कीच आमच्यावर असा डाव टाकतील आम्हाला कल्पना होती, म्हणून आम्ही 15 दिवसाचं राशन घेऊन आलेलो आहे, तो आहे। पण आम्ही मनोजदादाला आम्ही उपाशी ठेवू देणार नाही। इथं मनोजदादा आम्ही 15 दिवस इथं खायचं, आमच्या मनोजदादा तवर जिवंत राहतील का इथं? आज 4 दिवस यात्रा करून आज उपाशी आमचा पोशिंदा तिथं झोपलेला आहे। एकही सरकारचा माणूस अजून आलेला नाही, प्रत्येक जण आपापल्या बंगल्यामध्ये जाऊन झोपलेले आहेत, आणि आम्ही इथं 15 दिवस खाणार आहे का? आम्ही नाही, आम्ही थांबू शकत नाही। आम्ही 2 ते 3 दिवस वाट बघणार। आम्ही पुन्हा मंत्रालयासमोर आम्ही धरणे आंदोलन करणार। अख्खा माझा समाज तिथं मंत्रालयासमोर जाऊन धरणे आंदोलन करणार। अनेक मराठा नेता आहेत, त्यांनी तुम्हाला याच्या आधी देखील आश्वासनं दिली होती। मराठा म्हणून समाजासाठी आम्ही काम करू असं देखील तुम्हाला सांगण्यात आलं होतं, पण ते आले? येत्या सकाळपासून आले इथे? नाही, ज्यांनी आम्हाला आश्वासनं दिली होती, आम्हाला म्हणण्यापेक्षा जे दादांना आश्वासनं दिली होती ते कुणी अजून दादांना भेटायला आलेलं नाहीये। दादा, तुम्ही काय सांगाल? तुम्ही याच्या आधी देखील आंदोलनं केली आहेत, शांततेत आंदोलनं मोठ्या प्रमाणात झाली होती, त्यानंतर अनेकदा मुंबईमध्ये देखील येणं झालं, नवी मुंबईच्या वेशीवर तुम्हाला थांबवण्यात आलं, आज तुम्ही मुंबईमध्ये दाखल तर झालेला आहात। या ठिकाणी कोण कोण सरकारचे मंत्री येऊन गेलेत? सरकारचे मंत्री आणखीन तर कोणी आलेले नाहीत, पण मीडियाच्या बांधवाच्या याच्यामधूनच माहिती मिळते की आम्हाला संध्याकाळी काहीतरी सरकारचं शिष्टमंडळ दादांना भेटायला येणार आहे म्हणून। पाहूयात, आम्ही वाट पाहतोय। आता सरकार आमचा अंत पाहतंय, सरकारने लवकरात लवकर आमच्या मागण्या मान्य करून आम्हाला या ठिकाणी न्याय द्यावा। आमचं दैवत या ठिकाणी बिना अन्न पाण्याचं आहे, याचं आमच्या मनामध्ये खूप म्हणजे वेगळं फील होतंय। हे काय बरोबर नाही, पण सरकारने कुठेतरी न्याय केला पाहिजे। इतक्या दिवसापासून आम्ही सरकारच्या न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत, पण सरकार आम्हाला वेळोवेळी फसवणूक करणं, मागच्या वेळी आल्या होत्या वाशीमध्ये आम्हाला ड्राफ्ट तयार करून दिला, आरक्षण दिले असं सांगितलं, नंतर तेच धंदे आम्ही किती दिवस करायचे? आमचे गावाकडचे कामं, धंदे, शेती वगैरे सगळं सोडून यायचं आणि इथं एवढं त्याग करून बसायचं। आमच्या बांधवाला आज पाण्याची सोय देखील केलेली नाही महानगरपालिकेने, आपले शौचालयाची सोय नाही, पाण्याची सोय नाही, हे खूप वाईट आहे। आम्ही 600 किलोमीटरहून आलोय इथं, आणि आमच्याकडे कुणी सरकार लक्ष द्यायला तयार नाही, किंवा इथले लोकलचे नेते लक्ष द्यायला तयार नाहीत, किंवा कोणीच नाही आमच्यासाठी। हे खूप अतिशय निंदनीय आणि वाईट चित्र आहे। तेच माझा प्रश्न आहे की तुम्हाला कल्पना होती का की या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर कदाचित जेवणाचा किंवा खाण्याचा प्रश्न उद्भवू शकतो? हो, उद्भवतो, खाण्याचा प्रश्न उद्भवणार आहे याची आम्हाला पूर्वकल्पना होती, म्हणून तर दादांनी आम्हाला आदेश दिला होता की आपल्यासाठी लागणारे जे काही जीवनावश्यक वस्तू आहेत ते तुम्ही सोबत ठेवा। त्यामुळेच आम्ही गावातून निघताना 15 दिवसाचा किराणा वगैरे आम्ही सोबत घेऊन आलो, राशन वगैरे सगळं, आणि त्यामध्ये आम्ही स्वतः आमचं बघतो। आमच्या गाडीमध्ये आता जवळपास 25 लोक आहेत, आमच्या सगळ्यांना देऊन आमचे जे काही बांधव आहेत त्यांना सुद्धा आम्ही ते अन्न खायला देतो। की या ठिकाणी खरं तर खाण्याचे अतिशय हाल होत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट करण्यात आलेलं आहे, कारण जी दुकानं किंवा जी लहान हॉटेल्स या ठिकाणी दररोज उघडी असतात ती आता या ठिकाणी उघडी नाहीयेत, त्याच्यामुळे पिण्याचं पाणी मिळत नाहीयेत, खाण्याच्या गोष्टी मिळत नाहीयेत, नाश्त्याच्या गोष्टी मिळत नाहीये, त्याच्यामुळे खायचं काय आणि राहायचं कसं असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित राहिला आहे। मात्र आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही हा निर्धार देखील या ठिकाणी मराठा बांधवांनी घेतलेला बघायला मिळतोय। कॅमेरापर्सन नितीन सवैदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।